हे तू पत्र वाचल्यानंतर ठरवायचंयस। मी तुला एक सत्य सांगणार आहे। आजपर्यंत हे सत्य सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला मी, पण प्रत्येक वेळी काहीतरी अडथळा आलाय आणि बोलणंच झालं नाही, मला व्यक्तच होता आलं नाही। पण आज मात्र बोलावं लागेल। तू माझ्याबद्दल काय विचार करशील मला माहिती नाही। कदाचित तू मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करशील, चालेल, मला हरकत नाही। पण हे सत्य सांगितल्याशिवाय मी हे लग्न नाही करू शकत श्रेयस, नाही करू शकत। नीट ऐक, गेली 6 महिने मी तुझ्या बरोबर तुझी आराध्या म्हणून राहते। आराध्या म्हणून तू माझ्यावर प्रेम करतोयस, तुझ्या प्रेमाचा वर्षाव करतोयस, पण मी तुझी आराध्या नाहीये। मी हुबेहूब तुझ्या आराध्यासारखी दिसणारी पाड्यातली एक साधी मुलगी तर आहे। पण मनापासून सांगते श्रेयस, मनापासून सांगते, आराध्याने जेवढं तुझ्यावर केलं ना तेवढंच, कदाचित त्यापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते। जीवापाड प्रेम करते श्रेयस, मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते। सांभाळ ग स्वतःला। बोल पुढे। श्रेयस, आराध्याचा ऍक्सिडेंट झाला। ज्यावेळी तुला कळलं की तुझ्या आराध्या या जगात नाहीये, त्यावेळी तुला भयंकर धक्का बसला होता। अगदी लहान मूल झालं होतं तुझं, पेडा पिसा झाला होतास तू। तुझी आराध्या मला दिसली नाही तर मी खाणं पिणं सोडेन असा हट्ट धरला होतास तू। योगायोगाने तुझ्या घरच्यांनी मला पाहिलं, त्यांनी मला या घरात येण्याची विनंती केली। मला हे सगळं काहीच मान्य नव्हतं, मला नव्हतं यायचं, पण तुझी अवस्था बघितली, तुझी आराध्या तुझ्या जवळ नसल्यामुळे तुला होणारा त्रास, तुझं व्याकुळ मन सगळं बघितलं, म्हणून मी या घरात आले। तुझ्या जखमांवर फुंकर घालायला, तुला बरं करायला, तुला सांभाळायला, त्या पलीकडे माझा काहीच उद्देश नव्हता। पण तू आराध्या समजून माझ्यावर जीवापाड प्रेम करत आलास। तुझ्या या प्रेमात मी कधी हरवत गेले ना, माझं मलाच कळलं नाही। पण मी तुझ्या प्रेमाचा गैरफायदा कधीच घेतला नाही, कधीच नाही। तुला वाटत होतं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये म्हणून मी तुझ्यापासून दूर दूर राहते, पण आज तुला कारण कळलं ना। श्रेयस, श्रेयस, तू माझं सर्वस्व आहेस, माझा प्राण आहेस, माझा श्वास आहेस। माहिती आहे मला, हे सत्य सांगायला मी खूप उशीर केलाय। मी कधीच तुला हे सगळं सांगायला हवं होतं, पण तुला परत कुठलाही मानसिक धक्का बसू नये, तुला परत त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनीच आम्हाला बजावलं होतं। म्हणून मी धीर धरला होता आणि मी हे सगळं तुला सांगत नव्हते, पण आज आपलं लग्न होतंय।
या पवित्र बंधनात अडकण्याच्या आधी मला तुला हे सगळं सत्य सांगायचं होतं. आयुष्यभरासाठीचं आपलं हे नातं असं खोट्याच्या पायावर उभं नाही करू शकत. आता या ताराला स्वीकारायचं की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय श्रेयस, सर्वस्वी तुझा निर्णय. तू मला आपलं म्हणणार असशील तर उत्तरादाखल हे ब्रोच तुझ्या ड्रेसला लावून ये. मला माझं उत्तर मिळेल. कायम तुझीच तारा. सगळं माझ्या मनासारखं झालं. आता कोणताच अडथळा राहिला नाही. उद्या ताराचा निकाल लागणार. थँक्यू आत्या. माझ्या मनावरचं मोठं ओझं उतरलं.